सकाळी मी लवकर उठले ना की लगेच माझं बाबू पण उठतं. मग त्याला फरसाण दिलं आणि मी बाथरूममध्ये कपडे धुवून केलं. तर यू प्लेट घेऊन सगळीकडे फिरत होतो. मग त्याला गाणे लावून दिलं आणि त्याला नाचाक सांगलं. नाचेच तर माझे कपडे धुवून झाले. नाचान झालं तसं म्हणाला, आई माका भूक लागली, खाऊक दे. मग त्याला लगेच दूध आणि भाकरी खाऊक दिलं. पण खाताना पण यांची इतकी नाटकं असतात सांगू. त्यांना बरं होताना नाकी न येतात. त्याचे ते चमचो घेऊन फिरत होतो. खातले आपल्या पोटाक आणि नाक आपटू. माझं कसं असतं सांगू, माका ना बाबू उठायच्या आधी सगळा रेडी व्हावं असतं काम वगैरे. पण खयचा करूक भेटता. मी उठले का लगेच उठताना मागून मागून फिरत राहता. तशी बटाट्याची कापा बनवलं. त्याका ना अशी बटाट्याची कापा रव्यामध्ये फ्राय केलेली नाही आवडत. बारीक चिरून त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याका खूप आवडतं. तो आवडीन खाता. उडदांक मोड आलेली आमटी खाशाल ना ते एक नंबर लागता. बाजूच्या काकींकडे दिलं आणि घराची सगळी साफसफाई करून टाकलंय. घर किती वेळा पुसा काही करा पण शेवटी सगळी घाणच होत राहता. बाबू सगळं टाकीत राहता खाली. मग पटपट लादी भांडी वगैरे पुसलं आणि बघा आता कसं माझं एकदम चकाचक केलंय. तोपर्यंत येईलो आणि परत त्यानं पसरं केलं आणि नाटकं यायची सुरू झाली. रडा घेत नाही ना तसं रडत राहता नुसतं. नंतर त्याला संध्याकाळी बाहेर खेळायला घेऊन गेलं. आताची थंडी इतकी पडता ना की संध्याकाळी 4 वाजले की स्वेटर घालूचं पडता, इतकी थंडी. एका गाडीवरनं फिरायला घेऊन गेले खरा, पण ह्याची नको ते खेळ. गाडीवरती घेऊन जाय आणि खाली टाकी जेणेकरून ती लवकर लवकर तुटूक हवी. मग नवीन भेटलेली. एक सांगू काय, तो मुद्दाम ना मोठी पोरं सायकल चालवतात त्यांच्या मध्ये मध्ये जाऊन नाचत राहता. मग घरी इलो आणि मग त्याला लगेच झोप येऊ लागली. मग हातरून घातले आणि झोपाची तयारी करू लागले. तेवढ्यात त्याचे पप्पा येऊचं टाईम झालं. मग पप्पांका आवाज देत बाहेर उभं राहिलो. अशा प्रकारे आमचे दिवस कधी उजाडतात आणि कधी संपता काय समजत नाही. बाबा कोणाला आवाज देतो? कोण? पप्पाला काय आणायला सांगितलं? किती? मला देणार? मला देणार? एकच. प्लीज प्लीज मला देणार? इकडे बघ.